नमस्कार मंडळी, मी रुचारण्य आज घेऊन आली आहे एकदम पैसा वसूल विषय. म्हणजे अहो, शॉपिंग मध्ये किती खर्च करतो आपण. हे आउटफिट्स ते आउटफिट्स, इतके कपडे घेऊन काय करणार आहोत आणि जागा तरी आहे का ठेवायला. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर नाही. ही गोष्ट कितीही खरी असली की आम्हा बायकांना आणि मुलींना हे असे वेगवेगळी आउटफिट्सची शॉपिंग करणं खूप आवडतं आणि परत त्याच्यावरून ते कपडे रिपीट करायला सुद्धा अजिबात आवडत नाही. आय मीन, हे सगळं फॅक्ट आहे, पण कुठेतरी विचार करायला हवा. काळजी करू नका, मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे मी शॉपिंग केलेल्या एका आउटफिट पासून मी बनवलेले 3 वेगवेगळे आउटफिट्स. तर चला बघूया. सो दिस इज द ओरिजिनल आउटफिट. हा ड्रेस मी विकत घेतला होता काही महिन्यांपूर्वी आणि हा कॉटनचा एक असा ए लाईन फुल लेंथ ड्रेस आहे. तुम्ही बघू शकताय. ह्याच्यावरती मी असे व्हाईट सॅन्डल्स घातलेत आणि हा असा पूर्ण कम्प्लीट स्लीवलेस ड्रेस आहे. मला भरपूर आवडला होता. हा युजली तुम्ही अशा कुठल्याही इव्हेंट्सना वगैरे सुद्धा घालू शकता. सो हा माझा ओरिजिनल आउटफिट आहे. पण आता ह्याच्यावरून मी अशी भरपूर धमाल मस्ती केलेली आहे. खूप काहीतरी असं मस्त इंटरेस्टिंग इनोव्हेटिव्ह विचार करायचा प्रयत्न केलाय. म्हणजेच 3 वेगवेगळे मल्टिपल लुक्स क्रिएट केलेत. चला बघूया. ढेंटडॅन. येस, सो दिस इज द फर्स्ट लुक. हा लुक मी रिक्रिएट केलाय माझ्या ओरिजिनल आउटफिट सोबत. कारण की माझं जे ओरिजिनल आउटफिट होतं, जे तुम्हाला माहितीये की हे प्लेन एक ड्रेस होता आणि त्याच्यावरती मी हा असा कॉटनचा एक जॅकेट चढवलाय. हा जॅकेट असंच सहज मी कधीतरी घेतला होता आणि ह्याच्यावरती कोइन्सिडेंटली मरून चेक्स आणि व्हाईट चेक्स आहेत. सो मी म्हटलं ह्याच्यावर हे खूप छान जात आहे आणि तुम्ही हा कुठल्याही इव्हेंटला, पार्टीला, कुठल्याही फंक्शनला तुम्ही घालू शकता. हा असा यू कॅन सी फुल हँड्स फुल स्लीव्सचं हे जॅकेट आहे आणि ते मी घातलंय याच्यावरती. मी थोडंसं ऍक्सेसराईज पण मी म्हणून तुम्ही बघाल तर असं केलंय की कुठेतरी मी व्हाईट आणि गोल्डनचा एक टच, म्हणजे त्याचं एक कॉम्बिनेशन असायला हवं ह्याचा मी प्रयत्न केलाय. माझे जे फिंगर रिंग्स आहेत किंवा माझे जे इयरिंग्स आहेत तुम्ही बघू शकताय, पर्लमध्ये आहेत, मोतीमध्ये आहेत आणि असे ते डँगलिंग आहेत, दिसतायत उठून आउटफिटवरती. कारण बाकी दुसरं काहीच नाहीये ह्याच्यावरती. म्हणजे कसला काही वर्क नाहीये, काही प्रिंट नाहीये. जे काही उठून दिसतंय ते हे सगळे ऍक्सेसरीज आहेत आणि हे एक जॅकेट आहे. सो ह्याला सुद्धा असं इथे बटन आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे असं इथे लावूही शकता किंवा जर तुम्हाला ओपन ठेवायचंय तर तुम्ही ओपनही ठेवू शकता, डिपेंडिंग अपॉन युअर कम्फर्ट लेवल. सो या, सो दिस इज द फर्स्ट आउटफिट, फर्स्ट लुक. आता आपण बघणार आहोत दुसरा लुक. दुसऱ्या लुकसाठी मी हा असा बेल्टचा वापर करतेय. म्हणजे माझा हा ओरिजिनल आउटफिट जो आहे तो हा असाच राहतोय, पण फक्त त्याच्यावरती मी हा बेल्ट वापरणार आहे. तुम्ही बघाल आता हे असं ह्याची जी ह्याचं जे फ्रिल चालू होतंय ते खालून चालू होतंय. सो इकडे फक्त ह्या बेल्टला लॉक करणार आहे. आजकाल हे असे बेल्ट पण भरपूर मिळतात. मी माझ्या कुठल्या तरी प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे असे बेल्ट विकत घेऊ शकता. ऑनलाईनही मिळतात. तुम्ही जर बाहेर कुठे शॉपिंग करायला गेला असाल मॉलमध्ये किंवा असंच स्ट्रीट शॉपिंग सुद्धा करतात युजली लोक. सो तेव्हा सुद्धा तुम्ही बघाल तर हे असे ऑप्शन्स भेटतात. सो हा असा आपला दुसरा लुक क्रिएट झालेला आहे. यू कॅन सी की इथे फक्त एक बेल्ट लावलाय मी हा असा. छान माझी जी वेस्ट लाईन आहे तिला असं छान डिफाईन करतोय तो. आणि जो हा फ्रिल आहे तो हा असाच्या असाच इंटॅक्ट राहतोय आणि मी सुद्धा एकदम कम्फर्टेबल फील करते. त्याच्यासाठी सुद्धा मी व्हाईट फुटवेअरच ठेवलंय, जे मी माझ्या ओरिजिनल आउटफिटवर ठेवलं होतं. आणि ऍक्सेसरीज मध्ये थोडाफार चेंज करू शकता, कारण कम्प्लीट तुम्हाला व्हाईट टच द्यायचंय, कारण तुमचा बेल्ट व्हाईट आहे कम्प्लिटली. सो कुठेतरी व्हाईट कोशंट जर तुम्हाला ऍड करायचंय तर तुम्ही हे असे पर्ल्सचे
इयरिंग्स सुद्धा घालू शकतात. मी हे Amazon वरून विकत घेतले होते. सो हे असे खूप कॉमन आहेत हे आणि प्लेन बेसिक पर्ल इयरिंग्स आहेत. सो तुम्ही तसे करू शकता. त्याच्यानंतर अजून ऍक्सेसराइज करायला तुम्ही ही अशी रिंग जसं मी घातली आहे, कम्प्लीट पर्ल लुकची रिंग आहे ही. सो तशी सुद्धा मी केली आहे. एखादी हँडबॅग, व्हाईट बॅग किंवा स्लिंग बॅग सुद्धा तुम्ही कॅरी करू शकतात. पर्ल्सचे वगैरे असेल तर उत्तम, म्हणजे कारण तुमचा हा कम्प्लीट लुक तुम्ही तसा ठेवताय व्हाईट म्हणून हे असं आहे. सो दिस इज द सेकंड लुक. येस, दिस इज द थर्ड लुक. आहे ना कम्प्लीट मेक ओव्हर आउटफिटचा. सो हा मी असा थोडासा मॉडर्न अँड ट्रेडिशनल टच ठेवायचा प्रयत्न केलाय. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा एक दुपट्टा होता आणि हा बेल्ट तर ऑब्व्हियसली आधीपासूनच होता आणि हे ब्लॅक हिल्स पण मी घातले त्याच्यावरती. सो आउटफिट माझा जो ओरिजिनल तुम्ही बघू शकताय, हा बेस हा तोच आहे, फक्त त्याच्या खाली मी हे असे ब्लॅक लेगिन्स घातलेत. दिस इज द ब्लॅक लेगिन्स, कारण की आपण थोडंसं ट्रेडिशनल लुक देतोय ह्याला. आणि हे हा जो दुपट्टा आहे फुलकारी दुपट्टा, सो हा दुपट्टा मी वापरलाय ह्याच्यासाठी. हा पण असा मल्टी कलर्ड आहे, जर तुम्ही बघितलं तर कम्प्लीट मल्टी कलर आहे आणि आपला बेस हा असा एकच प्लेन कलरचा असल्यामुळे ह्याच्यावरती कुठलाही मल्टी कलर दुपट्टा पण जाऊ शकतो. साधारणपणे जे हॉट टोन्स आहेत जसं की आता हा रेड किंवा ऑरेंज किंवा येलो किंवा ब्लॅक, हे जे असे टोन्स आहेत हे ह्याच्यावरती खूप छान जाऊ शकतात. सो म्हणून मग मी त्याला असा एक लुक दिलाय आणि हा बेल्ट असा वापरलाय. जसं मी तुम्हाला सारखं सारखं सांगत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही हे अशा काही गोष्टी जर विकत घेतलेल्या असतील, तुमच्याकडे जर ऑप्शन्स असतील तर ह्याचा वापर तुम्ही हा असा केव्हाही करू शकता. म्हणजे यू नेव्हर नो कधी त्याचा वापर होऊ शकतो, जसं मी आज केलं इकडे. सो दिस इज द बेल्ट. हे असं ह्याला लावलंय. बेसिकली हा असा नॉर्मल दुपट्टा आहे जो मी घेतला होता आणि त्याच्यावरती मी हा असा बेल्ट इथे लॉक केलेला आहे. अँड देन दिस बिकम्स द फायनल थर्ड लुक ऑफ द सेम आउटफिट. सो हा एक आहे. आणि जर तुम्हाला हा बेल्ट नकोय तर तुम्ही फक्त दुपट्ट्याचा वापर पण करू शकता. जसं की सपोज आता हा बेल्ट आपल्याला नकोय, सो वी कॅन जस्ट लेट गो ऑफ द बेल्ट आणि फक्त हा जो दुपट्टा आहे हा आपण फक्त वापरू शकतो. तुम्ही हा फक्त दुपट्टा हा असाही वापरू शकता. जस्ट ब्लॅक लेगिन्स तर आपण घातलीच आहे आणि तुम्हाला पटकन असं ह्याला एक ट्रेडिशनल ट्विस्ट द्यायचा आहे तर तुम्ही हा असा सुद्धा एक लुक करू शकता. तुम्हाला जर असा तो पूर्णपणे असा मोकळा सोडायचा आहे तर तेही आपण करू शकतो असा. सो हा सुद्धा ऍक्च्युली एक लुक आहे जो तुम्ही कन्सिडर करू शकता. तुमच्या कुठल्या पण इव्हेंट असेल, तुमचा कुठलं काही फंक्शन असेल, सो एक हा प्लेन तुमचा बेस वाला आउटफिट आणि हे असं. तर तुमच्याकडे सुद्धा असं काही ऑप्शन्स असतीलच डेफिनेटली. सो तुम्ही मला पहिलं तर कळवा असे काय काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. आय विल सी इफ आय कॅन हेल्प. पण तुम्ही सुद्धा असे काही मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन्स करू शकता. मी ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर अशी गोल्ड आणि मरून अशी मॅच होणारी अशी एक ज्वेलरी घातली आहे. हे माझ्याकडे ऑलरेडी होतं, सो मी हे घातलंय. सो हे घातलेलं आहे आणि गळ्यात मी काही घातलं नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही काहीही ऍक्सेसराइज अजून करू शकता. एखादी चेन घालायची आहे, पेंडेंट चेनचं असं काही कॉम्बिनेशन घालायचंय. पण जितकं नाजूक आणि स्लीक ठेवाल तितकं चांगलं, कारण की मेन फोकस इज गोइंग टू बी ऑन द आउटफिट. आणि आउटफिट वरून तुम्ही काय वेगवेगळे असे लुक्स क्रिएट करताय त्याच्यावरती आपला फोकस आहे. आणि आय थिंक हे असं पण खूप छान वाटतंय. इनफॅक्ट काही नाही घातलंय तरी. पण जर तुम्हाला काही घालायची इच्छा असेल तर तुम्ही डेफिनेटली प्लीज गो अहेड, घाला. आणि मला सुद्धा पिक्स आणि व्हिडिओज असे पाठवा तुम्ही काय असे वेगवेगळे लुक्स ट्राय करताय. सो येस, दिस इज ऑल्सो वन ऑफ द आउटफिट्स. काय मग वाचवले ना तुमच्या 2 फिन आउटफिट्सचे पैसे, जे तुम्ही एकाच लुकमधून एकाच आउटफिटमधून 2-3 लुक्स क्रिएट करू शकतात आणि तेही इतके क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह. थँक्यू थँक्यू थँक्यू.
सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा असं काहीतरी आयडियाज हेल्प होतील, क्रिएटिव्ह आयडियाज. आणि मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे रुचारण्य लाईफस्टाईल अँड फॅशन. आणि आपली भेट अशी पुन्हा पुन्हा व्हायला हवी म्हणून या नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी.